चपात्या आणि 400 चपात्यांमध्ये फरक आहे की नाही? काम नाही सर्व वारकरी मंडळी आता जेवायला बसते. या बाजूलाच नव्हे तर अख्खा जो आपला हा मैदान आहे, हा पूर्ण आपला मैदान आहे तो सर्व वारकऱ्यांनी आता जेवणामध्ये त्याच्या घ्या. पुढच्या वर्षी नुसतेच भेटायला प्रॉब्लेम घेऊन नको. सगळं घालव की गार पाणी गरम केलं की ते ना तसं परत मोकळं होतं आमचं. एकदम आम्हाला तर काही साथच आहे कोणाची तरी. आम्ही आम्ही तुम्हाला 100 कोणी काय कोणी गॅरंटी दिली. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण सध्या आहोत आता साताऱ्यामध्ये आहोत आता पाडेगाव या परिसरामध्ये आहोत. आणि हे हा जो परिसर दिसतोय ही समता विद्यालय म्हणजे स्कूल आहे. त्या स्कूलमध्ये सध्या आहोत. आणि आता सध्या तरी आता वारीचे दिवस चालू आहेत. सर्व वारकरी हळूहळू आता ह्या जो तुम्हाला ग्राउंड दिसतोय त्या ग्राउंडमध्ये जमतील. आणि ॲक्च्युली आजचा जो आपला कॅम्प आहे तो त्यांच्याच जो औषध उपचारासाठी आपण आज कॅम्प भरवला आहे. तर त्यासाठी आपण आलो आहेत साताऱ्यामध्ये. आणि आता जवळजवळ संध्याकाळ झाले आणि ऑलमोस्ट तरी एक तुम्ही इकडे बघू शकता. असे हळूहळू तर वारकरी संप्रदायातले हळूहळू लोक आता या ठिकाणी जमायला सुरुवात होते. आणि आपण सध्या आहोत समता आश्रमशाळा पाडेगाव सातारामध्ये स्थित ही शाळा आहे. त्या ठिकाणी सध्या आता आपण आहोत. आणि आतमध्ये चालले सर्व डॉक्टर ब्रीफिंग करत आहेत. जे नर्स आहेत त्यांना ब्रीफिंग करतात कशाप्रकारे उद्याचे हँडल करायचं. आज ही आपली आज राहिली ना तरी आपलं झालं. म्हणजे ते औषध त्या आतल्या आत मुरेल त्याच्यात. हां, आणि ते इन्फेक्शन क्लिअर होईल सगळं. घ्या. पुढच्या वर्षी नुसतेच भेटायला प्रॉब्लेम घेऊन नको. असं ओळख मग ठाई एवढंच आपली पण लगेला बघून ही बरोबर भाषा एवढंच करा आपल्याला काय येत नाही घेण्याचं आपल्याला. हो, सकाळी मला दाखवल्या जाण्याच्या अगोदर नक्की दाखवल्या. हो, दुकानावर हे दुखतं इथं हलवल्यावर. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तिथे दुखतं हा दुकान लागलं. हां, मी जरा दाबून पाहतो. खोल श्वास घ्या, घ्या श्वास. हां,
केला तुम्ही म्हणून देखील वाटते. काल जर तुम्ही बघितलं असतं तर लिटरली ह्या ठिकाणी फक्त आमची गाडी होती आणि आज जर तुम्ही आजूबाजूचा परिसर बघितलात तर एवढ्या सर्व वारकऱ्यांची आता सध्या गाड्यांची इथं सर्व रंगत जमले आहे आणि ॲक्च्युली हा इथे त्यांना असण्यासाठी खूप मोठा मैदान आहे, त्यामुळे इथे त्यांना स्टे करणंसुद्धा बरं पडतं. आणि हा जो समोरून तुम्हाला रस्ता दिसतो त्या रस्त्यावरूनच आपल्या संत ज्ञानेश्वरांची वारीचा प्रस्थान होतो. सो ऑलमोस्ट जे इथे वारकरी आहेत ते सर्व इथे स्टे करतात आणि आता जवळजवळ वाजले 7:30 आणि आम्हाला तर लिटरली म्हणजे 3-3:30पासूनच आम्हाला टाळ म्हणा किंवा गजराचा आवाज येत होता, पण लिटरली एवढं आम्ही ते बाजूला झोपलो त्यावेळेस एवढं भारी वाटलं ना आवाज ऐकून आणि विविध भजन आणि इतर सर्व खूप भारी माहोल झाला आहे. आणि इथे जे तुम्ही बाकीची वारकरी मंडळी बघताय त्या सर्व आता त्यांची जेवणाची लगबग चालू आहे, म्हणजे आयाबाया आहेत ते सर्व आता काही भाकऱ्या भाजत आहेत, काहींची इतर भाजी सर्व याची तयारी चालू आहे बघा. आणि आपण सध्या तर चालू आहे आपल्या कॅम्पमध्ये. तरी आपला कॅम्प जवळजवळ 6 वाजल्यापासूनच चालू झाला आहे. ॲक्च्युली सर्व वारकरी मंडळी यायला लागली, मग आपण सुद्धा आपला जो हेल्थ कॅम्प आपण भरवला आहे तो स्टार्ट केला आपण. आणि आता सध्या तर एवढी लगबग झाली आहे की 5-5 मिनिटांनी नाही म्हणताना पटापट सर्वजण येत आहेत आणि त्यांच्या आपण चेकअप करून त्यांना मेडिसिन वगैरे देतो आहे. तर बाकीची पण मंडळी आपल्या हेल्पलासुद्धा आहेत, सो बरं वाटतं आहे. राखलंच होते सर. याच्यासाठी तुम्हाला गोळी देतो, रात्रीचं जेवण झालं की मग ते येणार. ब्लड प्रेशर चेक करून उचलण्यापासून परत आलेली आहे ना. पण गोळ्या देतो, उचलताना थोडी काळजी घ्या 2 दिवस, कारण तुम्ही उचलत राहिलात ना त्या गोळ्या नाही काम करतात. शरीराला आराम पाहिजे की थोडासा आराम मिळाला. आता लोणंदला 2 दिवस हे आहे, थोडासा आराम करायचा कारण अजून बरेच दिवस बाकी आहेत. हां ह्या आहेत तापाच्या गोळ्या सकाळी एक संध्याकाळी. एवढं गरम आहे नाही कुठे ताप आहे नाड्याला पूर्ण तोंड सुखानं आता असतं. हां आणि ह्यानी जरा सर्दी खोकला जरा बरा होतो आणि थंडीची थंड वाजून येते संध्याकाळी. हे थंडीची पोर खाली करतो ना हे सकाळ सांगायचं हे आत्ता घेतलं तरी चालेल. कुठून आलात माऊली? कुठून आलात? परभणीतून. आता किती दिवस लागतील पोचायला? अजून 9-10 रोज लागत माहिती ना आपल्याला. तुम्ही पैसे घेतले डॉक्टरची करायला सकाळी म्हणून ते वरेपर्यंत मला तेच करत आहे. मी कशासाठी ते विचारायचं म्हटलं, मग मला काही कळत नाही का म्हटलं ती वरेपर्यंत मी इंजेक्शन तुमची घ्यायची आणि त्याचं कामच होणार नाही म्हणून म्हटलं मला डॉक्टर बंद करेल राग आला तर चालेल. नाही बरोबर आहे. तुम्ही मला असं म्हणू नका. मग ते शेवटी आयुर्वेदिक डॉक्टर नाही म्हटले आम्ही तुम्हाला 100% गॅरंटी तुमची वाढ होणार. मग मी काय करतो तुम्ही सांगा असली बघा. कोणी गॅरंटी दिली ना ते पण आपल्याला येणं बरोबर. बरोबर आहे की नाही. तुम्ही मला आता म्हटलं डॉक्टर चांगले आहेत, हां बाबा ठीक आहे सरांचं ऐकलं पाहिजे. जर डॉक्टरच चुकीचा मार्गदर्शन असतं तुम्ही काय करा असे मरेपर्यंत शिक्षण घ्या. शेवटी त्याच्या बायकोला टेस्ट बेबी करूया मग आपण विचार करा. तुम्ही मला सांगा. म्हणून पहिल्या दिवशी
त्या डॉक्टरला दाखवून तेव्हा 2-1 महिन्यामध्ये ते तुम्हाला पुढची स्टेप सांगते. कोल्हापूरला डॉक्टरकडे जायचं पुन्हा तेच ते जर ती आपलं ते गुराळ चालू आहे आणि त्यातनं काय आता पडत नाही. तेच तर असं झालं गुराळच आपलं चालू आहे. मला म्हणजे होईल कसं इंजेक्शन घ्यायला बरोबर. 20 हजाराची. कुठून आला बाबा? हिंगणगाव किती लांब आहे इथून? 10-11 किलोमीटर आहे. काल निघाला हां नाही वारी बरोबरच आहे. त्या वारी बरोबरच आहे. मग आता किती दिवस लागतील पोचायला आपल्याला? पोचायला पंढरपुरात अजून 10-11 दिवस लागतील. 10-11 दिवस पायी प्रवास ना. हां पाय प्रवास. आणि कितवं वर्ष आता तुमचं? तुम्ही नाश्ता केलाय? हां नाही केला. नाही केला. नाश्ता करून ही गोळी घ्या आणि रात्री जेवण झाली की दुसरी गोळी घ्या. बाबा कितवं वर्ष आपलं? 65 पडलं असेल. 65-50 म्हणजे वारी करताय तुम्ही? वारी करतो. 65-50 वर्ष वारी करताय? हां एका कुशीवर या बाबा. या पुढे या. सकाळी एकदा चेक करून घेऊया परत जायचं गुडघे वगैरे नका दुखत किती दिवस ताप किती दिवस? खालच्या साईडला नाही का दुखत? खाली नाही मला काय होत आहे ड्रेसिंग करायची. ड्रेसिंग चप्पल घातलाय असं काय लावायचं. जिरा मातायची सगळं घालावती. गार पाणी गरम केलं तिने डोक्यावर अंघोळ केली. भारी वाटली. आणि चंद्रबागेत पण करतो आम्ही 2 ठिकाणी. आणि तिथं गावलं नाही आम्हाला करायला का तर स्वयंपाकात गुतावलं होतं आम्हाला. नाहीतर आळंदीत सुद्धा आम्ही नाव केलं. असं काय नाही. आणि आता आम्हाला वाटतंय ना तसं परत आम्ही मोकळं होतं आमचं. एकदम आम्हाला सगळं काही साथच आहे कुणाची तरी. आम्ही लय हुशारीने काम करतो. किती बी काम करायला लावलं तेवढं करतो. आम्हाला दुखणं बिकणं त्या टायमाला मोकळं बसलं की मग असं करतो. मोकळं बसलं की आमचं जणू काय आम्हाला कोणतरी धरतंय उभं करा असं होतं. कामात आम्हाला लय प्रोत्साहन मिळालं वाटतं. आणि असं मोकळं बसलं की जणू काय हवा गेली गाडीतली. खरंय ती माऊलीचं हे सांगते. एखादं म्हणून मुद्दामच करते ह्या म्हणते दुखणं आले पण आम्हाला सत्यात काय घडतंय ना ते आम्ही I speak in English because I living is Goa. 45 years. I selling their clothes, foreigner place. That's why I speak in English. Thank you very much. लावलाय त्यांना बाबांना फ्रेंड लावलाय त्यांना
लावला की बाबा इकडे अजून दुसरीकडे कुठे आहे का तुम्हाला हातात की हा पायाला वगैरे बाबा खाली ठेवा मला मिळेल ही वेल चार चपात्या आणि 400 चपात्यांमध्ये फरक आहे की नाही? परऑक्साईड याच्यात कॉटनला लाव थोडं कधी लागला डाब एक नको आहे नक्की नको आहे काय करू कुत्र काय आला अंगावर सांगण्यासाठी गोळी आहे ती एक घ्या हा आणि रात्री आता एक घ्या आणि संध्याकाळी हा बॅटरी घेऊन किती पिला 2 तांबे 3 तांबे 4 तांबे किती बाटल्या आता एक बाटली घेतलं तर 10 रुपये मोठी बाटली दोन ऐका सगळ्यांना वाढवणार पाणी घेणार बॉटल त्याच्यात मीठ एवढी साखर लहानपणी पोरांना दिलेली असते पहिला थोडी ते त्याला जेवण कसे चालताय तुम्ही कशा चालताय एवढ्या बरं वाटतं का तुम्हाला आमच्याकडे हळूहळू ज्यांचं जेवण वगैरे होतं आहे म्हणजे जो त्यांच्या शेड्यूलप्रमाणे सर्व जे त्यांचे कामं आटपतात तसे तसे जे वारकरी आहेत ते त्यांचा पुन्हा आपल्या पंढरपुराकडे त्यांचा प्रवास चालू करत आहेत म्हणजे ऑलमोस्ट तरी आता बऱ्यापैकी जे वारकरी आहेत त्यांचा आम्ही चेकअप केलं आहे आणि त्यांना मेडिसिन वगैरे प्रोव्हाइड केल्यात. सो आता बाकीचे जे उर्वरित आहेत त्यांचं पण आता चेकअप करून ते पण आता पुढं आपल्या पंढरपुराकडे ते त्यांचा प्रवास चालू होतो. पंढरीचा पांडुरंगा सावळा विठ्ठला देह माझा तुझ्यामध्ये दंगला दंगला मनी आता एकच ध्यास तुझ्या भेटीची आस हो मनी आता एकच ध्यास तुझ्या भेटीची आस विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जय हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जय हरी विठ्ठल पांडुरंग. वारकरी आता पंढरपुराकडे निघाले. ॲक्च्युली तर दुपारची वेळ होते म्हणजे जवळजवळ 11 वाजत आलेत आणि बघा सर्व मंडळी आपला जो सकाळचा नेहरी नाश्ता करून आता निघालेत परत आपल्या वारीच्या वाटेला निघालेत.
तुम्ही गर्दी बघू शकता. सगळीकडच्या दिंड्या या परत मिळून आता पुढच्या दिशेला चालू झाले. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणची तुम्हाला आता वारकऱ्यांची जी गर्दी जमलेली तुम्हाला गर्दी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा सकाळी जो तुम्ही काल जो ग्राउंड बघितला लिटरली त्या ठिकाणी फक्त आपली एकच गाडी होती आणि आज जर तुम्ही आजूबाजूचा परिसर जर नीट निहाळून बघितला हा जो परिसर आहे तो वारकऱ्यांनी भरगच्च भरला आहे आणि रोडवरती तर एवढा चक्काजाम आहे की बोलूच नका. सर्व वारकरी आपल्या दिशेने सर्व शिस्तीचं पालन करत करत पुढे आपल्या पंढरपुराकडे निघालेत. झालो आता मी दंग तुझा नाम घोषात झालो आता मी दंग पांडुरंगा. कुठून आलात बाबा? यवतमाळ जिल्हा. कुठून? यवतमाळ जिल्हा. तर हे जे आपले बाबा आलेत ते यवतमाळ जिल्ह्यावरून खास आपल्या पंढरपूरच्या वारीसाठी आलेत. आणि हे बाबा आपलं कितवं वर्ष? माझं बालपणापासून सतत वारी चालू आहे. म्हणजे जवळपास तुमचं आता वय किती आहे? आता वय आता 45. म्हणजे जवळजवळ वयाची 45 वर्ष बाबा हे आपले पंढरीची वारी नित्यनेमाने दरवर्षी करता की नाही? आणि मग आता इथून पुढे किती दिवस लागतील? जवळपास आणखी 10 दिवस लागतात. अजून 10 दिवस. आणि मग आता कधीपासून तुम्ही चालू केलं आहे? मी आता जवळपास म्हणजे बघा ना आळंदीवरून सरळ निघालो आहे. 28ला आलो आहे. आता 29ला माऊली निघाले. माऊली 29पासून सारखं चालत आहे. 29 म्हणजे बऱ्यापैकी जवळपास किती दिवस झाले? 29 8ची 6 तारीखचा. म्हणजे जवळजवळ 8-9 दिवस झाले. म्हणजे जवळजवळ 8 दिवस बाबा आपले पायी प्रवास करतात आपल्या पंढरीच्या वारीसाठी. आणि आत्ता आपण सध्या साताऱ्यामधल्या पाळेगाव या परिसरावर आहोत. आणि मग इथून मग आपल्या ज्ञानेश्वर माऊली पालखी इथूनच जाईल ना. आणि त्या पालखीसोबतच बाबा आपले पुढे पंढरपूरकडे रवाना होणार. मग आता दिंडी क्रमांक 26ला आहे मी. दिंडी क्रमांक 26ला. धन्यवाद. गुजरात आल्यानंतर मला एवढा आनंद झाला की इथली ही सेवा पाहून आणि या डॉक्टर लोकांची टीम पाहून मी खरोखर खूप प्रसन्न झालो. माऊली यांना अशीच सद्बुद्धी शक्ती देव आणि यांच्याकडे हे कार्य घडत राहू हेच पंढरपूरची प्रार्थना करतो. रामकृष्ण. धन्यवाद. बाबांनी पण खूप छान आणि त्यांना पण आपला पांडुरंग दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. येतो मॅडम. राहणार आहे. बरं सांगतोय ना तुझा एवढा मित्र दुखतोय म्हणून. हाताने काढलं त्याने वेळा असाच बस. काय दुखतंय? आरामात घ्या. 2 दिवस आराम करा. लोणारला 2 दिवस म्हणून म्हटलं लोणारला पोचताय. येस. आणि या हे दिलेत ना बँडेज त्या सँडल घेतली तर जे पट्टे असतात ना ते परत बँडेज लावतो. ते पाहिलेत ना आम्ही आता नवीन चप्पल घेऊन निघतो. तर दुपारचे जवळजवळ 12:30 वाजलेत आणि आपल्या सर्व वारकरी मंडळी आता जेवायला बसलेत. या बाजूलाच नव्हे तर अख्खा जो आपला हा मैदान आहे हा पूर्ण आपला मैदान आहे तो सर्व वारकऱ्यांनी आता जेवणामध्ये त्यांच्या भरलेला आहे. आणि लिटरली म्हणजे तुम्ही विचार करू शकता एवढं इथं ऊन लागतं आहे. स्टील त्या उन्हामध्ये सर्व वारकरी बघायचे छानपैकी एकदम बसलीत आणि आपल्या
जेवणाचा आस्वाद घेते. खरंच म्हणजे लिटरली आपल्या पांडुरंगाची कृपाच म्हणावी की एवढ्या उन्हातानातून सुद्धा हे वारकऱ्याचे छानरित्या सर्व आपले जे पंढरपूरची वारी आहेत ते पूर्ण करतात. बापरे, हात ऑटोमॅटिक घालतोय तो. बस 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 बस. आपला हात आहे तो एकदम ॲक्च्युली इलेक्ट्रिक आहे ना, आपली शॉक लागतो ना. मला वाटलं ते फक्त ते व्हायब्रेट होतो की काय. डायरेक्ट किती असता इथे लागला ना, तर इथपर्यंत करंट फील झाला मला पूर्ण. एकदम भारी होत. शपथ. पण झालं असं की आपल्याला पाहायची होती ज्ञानेश्वर महाराजांची, आपल्याला पालखी पाहायची होती. पालखी आपल्या ह्या रूटने पुढे पुढे गेली, पण ॲक्च्युली आपला कॅम्प चालू होता आणि त्यावेळेस थोडीफार गर्दीसुद्धा होती आपल्या वारकरी मंडळाची. तर मग ते आपल्याला कॅम्प सोडून जाता आलं नाही. मग आता तिथूनच लांबूनच आपल्याला महाराजांच्या पालखीला नमस्कार केला. म्हणजे त्यामुळेच तुम्हालाही दाखवता आलं नाही मला पालखी. पण एक आनंद असतो की आपले जनसेवा केल्याची, तो आनंदच मनात ठेवून आम्ही आता इथून परतीचा प्रवास चालू करतो. ॲक्च्युली सांगायचं असं झालं की आज जवळजवळ 1,500 ते 2,000 आपले वारकऱ्यांची सेवा करण्याचा लाभ आज आपल्याला झाला. म्हणजे सौभाग्य लाभलेला झालेला ॲक्च्युली. आणि खूप बरं वाटतं ज्यावेळेस असते ते येतात आणि मनमोकळेपणाने बोलतात. त्यांचा आशीर्वादाने त्यांचा हात आपल्या डोक्यावरून फिरवतात, मायाने फिरवतात. त्यावेळेस खूप बरं वाटतं की ते सुद्धा आपल्याला लेकरावाने आपल्या माया लावतात. आणि हे आज जवळून मला अनुभवायला मिळालं. खूप आनंदसुद्धा झाला बघून. आणि तर गाईज, तुम्ही हा जो लिटरली आजूबाजूचा जर परिसर बघितला असेल, हा जर दुपारी बघितला असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तर हा पूर्ण जो परिसर होता तो गाड्यांनी पूर्ण पॅक झालेला. आणि जवळजवळ आता वाजलेत 4:30 वाजायला आलेत. आणि हा जो तुम्हाला आजूबाजूचा परिसर दिसत आहे, सर्व गाड्या गायब. सर्व गाड्या हा तुम्हाला दिसत असतील त्या रोडला लागल्याचं बघा. आणि आपली फक्त गाडी राहिली आहे आणि मागे एक टेम्पो राहिला आहे. बाकीच्या सर्व गाड्या वारीला निघाल्यात. आणि आपण पण आता आपला परतीचा प्रवास चालू करतो आहे. आणि सर, आपण वारी हा तसा आमचा जिव्हाळ्याचा विषय लहानपणापासून. मी पुण्याचा
त्यामुळे पुण्याला वारी ही काही नवीन आहे. आम्ही लहानपणी सगळ्या वारकऱ्यांसाठी जेव्हा वाऱ्या पुण्यामध्ये यायचा माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या, त्यावेळी नेहमीच आम्ही पोळी भाजी वगैरे असं देण्याचं योग असायचा. त्याच्यानंतर साधारणतः 10 वर्षापूर्वीपासून मी मुंबईला शिफ्ट झालो. त्याच्यानंतर आम्ही 10 वर्षापासून आम्ही ऑफिसचे काही मित्र वारीला दरवर्षी येतो आणि वारीबरोबर आम्ही चालतो. आम्ही दरवेळी थोडा पॅच करतो. आळंदी पुणे, पुणे टू सासवड, सासवड असे आम्ही दरवेळी छोटे पॅच करतो. यावेळी आम्ही बारामतीच्या पुढचा पॅच करणार. पण यावेळेसचा अनुभव असा आहे की नुसतं वारकऱ्यांबरोबर चालणं, त्याच्यापेक्षा त्यांची सेवा करणं यात एक वेगळा आनंद मिळतो. ते करताना एक तुम्हाला वेगळं आत्मीय तृप्ती मिळते असं म्हणू शकता. आणि थोडक्यात मला म्हणजे हेच सांगायचं की मानवसेवा हीच माधवसेवा, त्याच्यापेक्षा मोठं काय असू शकत. धन्यवाद सरांनी पण खूप छान त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे. सर आपण नमस्कार, मी डॉक्टर दत्तात्रय राजे आहे. तसा माझा हा वारीचा पहिला दिवस. वारी ऐकून होतो कारण लहानपण हे माझ्या पूर्ण आई वडील वारीला जातात, त्यांच्या लहानपणीच्या गप्पा गोष्टी ऐकतो की आम्ही वारीला असं घेतो, तसंच गेलो, अशी सेवा भेटली, तशीच सेवा भेटली, म्हणजे हे ऐकून होतो. पण आज जेव्हा स्वतः सेवा देण्याचा योग आला ते मला वडिलांचे दिवस आठवले की इथे आल्यानंतर आपण जे कायरो प्रॅक्टिस करून, ॲक्युपंक्चर करून, मसाज करून, म्हणजे जे लहानपणी आईवडिलांसोबत आईवडील थकून आल्यानंतर त्यांना असं माझ्या पाठीवर थोडं पाय दाबून बघ, मला बरं वाटतं. म्हणजे ते जे काय संस्कार आहेत, त्यांचे जे काय पारंपरिक आपल्या चिकित्सा पद्धती आहेत ते शिकून लोकांच्या सेवेसाठी ह्या सर्व टीमसोबत आलो आहे. आनंद एकदम. माऊली. धन्यवाद. सरांनी पण लिटरली खूप छान एक्सपिरियन्स दिला आहे. आणि ही बघा, ही या शाळेतील लहान मुलं आपल्या आश्रमात राहणार. अरे या ॲक्च्युली आजच्या आपल्या कार्यक्रमाचे नाही एक थोडंफार तरी बोललं पाहिजे ना. सर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे करते धरते सर आणि मॅम लिटरली म्हणजे तुम्ही जर एक्सपेक्ट करता की एखादा डॉक्टर माणूस कसा असावा की आपण त्याच्यासोबत जातो किंवा तो एकदम स्ट्रिक्टली त्याचं खाणं पिणं असं ठरलेलंच नेमकं. पण ज्यावेळेस मी सरांना भेटलो ना, सर एकदम असं असतात ना तळागाळातून वरती यायला माणूस एकदम नॉर्मली राहण्यासारखं, एकदम साधी ते असतात ना, साधी राहणीमानी आणि उच्च विचारसरणी, तसे आपले हे सर आजचा एक्सपिरियन्स कसा, थोडाफार आपल्या आजच्या वारीबद्दल थोडे आजचा एक्सपिरियन्स कसा होता? हा, हे आमचं दुसरं वर्ष पंढरपूरच्या वारीचं, वारकऱ्यांची सेवा करण्याचं. आणि अशासाठी की जी लोक भक्तीसाठी आयुष्यातली 21 दिवस घालवतात फक्त पांडुरंगाची भेट घ्यायला, आमचा विचार आज की आम्ही त्यांची सेवा करावी. आमच्या दृष्टीने ही सगळ्यात चांगली मनुष्य सेवा आहे. त्याच्यामुळे आम्ही पण आज कमीत कमी 3-1 लोकांना आमची सेवा दिली आणि त्यातून जे काय पुण्य कमवतो ते आम्ही आता या पोरांमध्ये वाटायचं. धन्यवाद. सरांनी पण आपल्याला छान असा एक्सपिरियन्स दिला आहे. आणि आता आजचा आपला जो आपण हेल्थ कॅम्प आपल्या वारकऱ्यांसाठी जो आपण प्रस्तावित केला होता आपल्या या स्कूलमध्ये, त्या आपल्या या हेल्थ कॅम्पबद्दल आपल्या ह्या मॅम आपल्या ज्यांनी आज हा जो कार्यक्रम आपला आयोजित केला त्याची सुरुवात कशी झाली, संकल्पना कशी सुचली आपल्याला या कार्यक्रमाबद्दल? नमस्कार, माझं नाव शमिका सुतार. आम्ही 2.5 वर्षापासून कॅम्प करतोय वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात. आणि वारी हे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि बालकडू घरातूनच मिळालेलं आहे. त्यानिमित्ताने आम्ही हे हेल्थ चेकअप कॅम्प सुरू केला, मोफत आरोग्य तपासणी शिबिर. हे आमचं दुसरं वर्ष आहे. हे करता करता एकच जाणवलं की माणसाला फक्त माणसाशी माणुसकीशी बोलायची गरज आहे. आज अर्धा आजार बरा होतो हा फक्त चांगले 2 शब्द बोलल्याने. औषधं नीट करतातच, पण 2 चांगले शब्द, आणि तेच करत करत पुढे लोक जोडत गेली, सगळी काही लोक एकत्र आली. त्यातून संकल्पना आली आरोग्याची वारी. आणि त्यातूनच आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्याचा आता संकल्प सोडला आहे. प्रत्येक वर्षी यायचं आणि फक्त वारकऱ्यांची सेवा करायची. आम्हाला काही पाहिजे नाही, फक्त वारकऱ्यांनी यावी आणि आमच्या हातून सेवा करून घ्यावी, ह्यातच आमची धन्यता. धन्यवाद. मॅम, ह्या जागेसाठी मग तुम्ही कसं सर्वही केलं, मॅनेज केलं जागा? जेव्हा पहिलं वर्ष होतं तेव्हा आम्ही या जागेसाठी पूर्ण वारीची पूर्ण मार्गिका कशी असते ही शोधली.
मग ते शोधत शोधत आम्ही लोणंदमध्ये पोचलो. लोणंदमध्ये पोचल्यानंतर तिथले एक सहकारी होते, म्हणजे कर्मचारी आहेत तिथले, छोटेसे पिऊन आहेत तिथले. त्यांनी आम्हाला समता आश्रम शाळेबद्दल सांगितलं, इथल्या सूर्यवंशी सरांबद्दल सांगितलं, त्यांच्या वडिलांनी सुरू केलेली संस्था. त्यांनी मोकळ्या हाताने आम्हाला त्यांच्या संस्थेमध्ये आमचं स्वागत केलं की तुम्ही या, काय इथे करायचं ते करा. आणि त्यांनी आम्हाला जागाही उपलब्ध करून दिली. त्याच्यामुळे दुसऱ्या वर्षी पण आम्ही मोठ्या प्रमाणात इथे मग अजून आमचे हात जोडले गेले, अजून जास्त लोक आली आणि आम्ही चांगल्या पद्धतीने सेवा करत राहिलो आणि करत राहणार आहोत याच जागी. परत पुढच्या वर्षी वारीला आम्ही नक्कीच भेटणार तुम्हा सगळ्यांना. आणि लास्ट इयरचं आणि आजचं त्या दोघांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला किंवा काही? गेल्या वर्षी आम्ही नवीन होतो, पण एक होतं की वारी ही जन्मापासून अनुभवली आहे या आजी आजोबांपासून सगळ्यांमुळे. मग वारकरी कसा असतो हे माहिती आहे, पण जवळून अनुभव फार वेगळा होता. मग त्यांची सेवा करताना आम्हाला पहिल्या वर्षी आम्हाला वाटलं आम्हाला रिस्पॉन्स मिळेल की नाही, पण नाही, त्यांना सेवा जो देतोय त्याची किंमत माऊलीला त्या जास्त आहे की आमच्यासाठी सेवा करायला आल्यात. गेल्या वर्षी ज्या प्रमाणात होते, ह्या वर्षी त्यांनीच सगळ्यांनी आमची, आपण जे बोलतो ना मार्केटिंग करायला लागते, नाही, त्यांनीच आमची मार्केटिंग केली. आणि ह्या वर्षी सकाळी 5 वाजल्यापासून तर खरंच 3-4 वाजेपर्यंत माऊली मार्गस्थ होते. आम्ही दर्शन करू शकलो नाहीत कारण की सगळ्या माऊली आमच्या इथे आमच्याकडून उपचार घेण्यात आम्हाला त्यांनी बिझी ठेवलेलं. आणि ते आनंद की गेल्या वर्षी आम्ही माऊलीचं दर्शन करू शकलो, पण यावर्षी आम्हाला माऊली जाताना दिसलीच नाही कारण की सगळे आमच्या इथे येऊन थांबलेले. ह्यातच माझी धन्यता, कारण की खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सक्सेस मिळाला दुसऱ्या वर्षी, अपेक्षेपेक्षा जास्त. आणि मग हे सर्व आपण इक्विपमेंट वगैरे, मेडिसिन वगैरे ते सर्व कसं मॅनेज करता? मग इक्विपमेंट आम्ही स्वतः आणतो. मेडिकेशनपासून सगळे डॉक्टर राहुल वडके आहेत, मी आहेत. आमचं एक ध्येय आहे आयुष्यात, जे काही आता आयुष्य उरलंय ते समाजासाठी देणं लागतो. आयुष्यात खूप कमावलं, शिक्षण झालं, सगळं झालं, चेहऱ्यावरची आनंद आणि आपण बोलतो समाधान, ते ह्या कामातून मिळतं आहे, ते करायचं. मग आम्ही सगळ्यांनी औषधं जमा करतो आमच्या स्वतःच्या स्वखर्चाने. काही आमचे मित्रपरिवार असतो, यावर्षी त्या मित्रपरिवारांनी काही गोष्टी दिल्या. आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या पद्धतीने केल्या. आमचे वेगवेगळे मुलं आहेत, कोणी कोकणातून आले, कोणी ठाण्यातून आले, नव्या मुंबईतून, नाशिकमधून, सगळ्यांनी मिळून हा कॅम्प. आणि ही सगळी लोक येऊन व्हॉलेंटियर करतात आणि आम्ही सगळे औषधं आणून मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा करतो. धन्यवाद मॅम. मॅमने खूप छान असा आपल्याला दिला. लिटरली ज्यावेळेस मॅम आपल्या जे येतात माऊलींना, ज्यावेळेस त्यांचा चेकअप चालू होता, ते मी नोटीस केलं की लिटरली एवढं हंबल माणूस कशा, म्हणजे सर्वांजवळ लिटरली, म्हणजे काल रात्रीपासून आम्ही सर्वजण वर्क करतो आहे. त्यात मॅम डॉक्टर आहेत, ऑब्व्हियसली त्यांना खूप वर्क करावं लागतं. एवढा वर्कलोड असूनसुद्धा त्यांच्या डोळ्यावरती असं असतो ना, थकवा म्हणू नका किंवा असं वैतागलेलं दिवसभर काम करून अजिबात असं एकदम तसूभरसुद्धा असं त्यांचं जे चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते अजिबात ढासळलेलं नव्हतं लिटरली. आणि अजून तरी तुम्ही त्यांच्याकडे बघितलं, त्यांचा हसरा चेहरा लिटरली तुम्हाला, म्हणजे ते असं त्यांना वाटणार की काल रात्रीपासून ते माणूस हा इथे काम करतोय खरंच. आणि ही सर्व त्या पांडुरंगाची कृपा की आपल्याला हे भाग्य लागलं की आपल्या इथे माऊलींची सर्व सेवा करण्याची. आणि पुन्हा एकदा धन्यवाद मॅमचंही धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला आता आपण पण इथून आता आपल्या मुंबईकडे परतीचा प्रवास चालू करतोय. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद.